Welcome student. We are going to study mathematics part 2 chapter number 3 circle. Now today let us start practice set 3.4. Question number 1. In figure, in a circle with center O, length of chord AB is equal to the radius of the circle. Find measure of first angle AOB, second angle ACB, third arc AB and fourth arc ACB. बघा फिगरमध्ये हा ओ सेंटर आहे आणि कॉर्ड ए बी इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल आणि ओ ए आणि ओ बी आर द रेडियस. फर्स्ट फाइंड आउट एंगल ए ओ बी. एंगल ए ओ बी is a central angle. So first find out angle AOB. Now OA is equal to OB because radii of same circle. Radii of same circle and chord AB is equal to the radius given. Chord AB radius एवढीच आहे and therefore we get OA is equal to OB is equal to AB. मग याच्यामध्ये दोन रेडियस आणि कॉर्ड ए बी इक्वल टू रेडियस असल्यामुळं तीनही साईड इक्वल येतात अँड देन वी गेट ट्रायंगल ओ ए बी इज तीन साइड सेम आहे देअरफॉर इट इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. ओ ए बी इज ॲन इक्विलॅटरल आणि आपल्याला फाइंड करायचं आहे अँगल ए ओ बी. आता अँगल ए ओ बी 60 डिग्री येणार. इक्विलॅटरलचा प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा येईल. पहा या ठिकाणी रिझन देता येईल. अँगल ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. ही फर्स्ट व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली ती पहा 60 डिग्री. देन सेकंड आर्क ए सी बी फाइंड करायचं आहे. आता मेजर ऑफ सेंट्रल अँगल हा 60 डिग्री आला की करस्पॉन्डिंग आर्क ए बी सुद्धा 60 डिग्री येईल. पहा मेजर आर्क ए बी is equal to measure angle AOB because definition of measure of minor arc. डेफिनेशन प्रमाणे सेंट्रल अँगलचं मेजर आणि त्याचा करस्पॉन्डिंग मायनर आर्क सेम असतो म्हणून हे सेम येतील. पण आता या ठिकाणी अँगल ए सी बी फाइंड करायचं आहे. पहा अँगल ए सी बी जो येईल तो अँगल ए सी बी काय आहे फिगरमध्ये. अँगल ए सी बी सी हा व्हर्टेक्स आहे ऑन द सर्कल. देअरफॉर अँगल सी ए बी इज इन्स्क्राइब्ड अँगल अँड देअरफॉर इज मेजर हाफ ऑफ AB, arc AB. So write angle ACB is equal to 1/2 measure arc AB. Reason the inscribed angle theorem. Inscribed
angle theorem. So it is equal to 1/2 major arc AOB is 60 degree. म्हणजेच मेजर आर्क ए बी हा 60 डिग्री येणार आहे. 1/2 60. सो इट इज इक्वल टू 30 डिग्री. म्हणजे अँगल ए सी बी फाइंड करायचा होता, तो आलेला आहे 30 डिग्री. आणि थर्ड विचारलं आहे फाइंड आर्क ए बी. आता मेजर ऑफ आर्क ए बी जे येणार आहे तो आपण वरती फाइंड केलेला आहे. मेजर अँगल ए ओ बी म्हणजेच दॅट इज इक्वल टू 60 डिग्री. ए ओ बी आपल्याला सेंट्रल अँगल होता पा, तो 60 डिग्री आलेला आहे. डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क, सेंट्रल अँगल आणि करस्पॉन्डिंग मायनर आर्क सेम येतात. आता फोर्थ पार्ट जो आहे त्याच्यामध्ये आर्क ए सी बी फाइंड करायचा आहे पा. नंबर 4 आर्क ए सी बी हा फाइंड करायचा आहे. फिगरमध्ये पहा आर्क ए सी बी, आर्क ए सी बी. आता आर्क ए सी बी आणि आर्क ए बी ॲड केले की टोटल सर्कल मिळेल आणि इज इक्वल टू 360 डिग्री येतील पहा. मेजर आर्क ए सी बी प्लस मेजर आर्क ए बी इज इक्वल टू 360 डिग्री because measure of a circle, measure of a circle, सर्कलचं मेजर आहे 360 असतं पहा. ए बी आणि ए सी बी ॲड केल्यानंतर टोटल सर्कल तयार होतं. देअरफॉर मेजर आर्क ए सी बी हा फाइंड करायचा आहे. सो राईट ॲज इट इज मेजर आर्क ए सी बी प्लस मेजर आर्क ए बी हा 60 डिग्री आलेला आहे इज इक्वल टू 360. सो मेजर आर्क ए सी बी इज इक्वल टू 360 आणि प्लस 60 राईटला घ्या, मायनस होतील आणि वी गेट द व्हॅल्यू ऑफ मेजर आर्क ए सी बी is equal to 360 minus 60, then we get 300 degree. हे 4 व्हॅल्यूज फाइंड करायचे होते पहा. तर क्वेश्चन नंबर 2 इन फिगर quadrilateral PQRS is cyclic. Side PQ congruent to side RQ. Angle PSR is equal to 110. Find first measure angle PQR, second measure arc PQR, third measure RQR and fourth measure angle PRQ. फिगरमध्ये PQRS cyclic quadrilateral आहे, means all the 4 point lies on the circle. Side PQ is congruent to side RQ. PQ आणि QR या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. अँगल PSR हा अँगल दिलेला आहे PSR 110 आणि फर्स्ट फाइंड करायचा आहे पहा मेजर अँगल PQR हा अँगल फाइंड करायचा आहे. आता फिगरवरून लक्षात येईल अँगल PQR आणि त्याचा अपोजिट अँगल आहे अँगल PSR. हे सायकलिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल असल्यामुळं सम ऑफ दिस टू अँगल इज 180
degree. Opposite angles of cyclic quadrilateral. Reason द्या. Opposite angles of cyclic quadrilateral. Now PSR 110, so substitute angle PQR plus PSR is given 110 is equal to 180 degree. Therefore angle PQR is equal to 180 plus 110 right ला घ्या, minus 110 होतील, and then we get angle PQR is equal to 180 minus 110 means 70 degree. ही फर्स्ट व्हॅल्यू. सेकंड व्हॅल्यू विचारलेली आहे पहा, मेजर आर पी क्यू आर. ही सेकंड व्हॅल्यू विचारली, मेजर आर पी क्यू आर हा या ठिकाणी फाइंड करायचा आहे. हा संपूर्ण आर्क मेजर आर्क पी क्यू आणि आर. त्यासाठी मेजर आर्क पी एस आर. आता मेजर आर्क पी क्यू आर इज इक्वल टू, त्यासाठी आपल्याला मेजर अँगल पी एस आर माहीत आहे पहा. अँगल पी एस आर हा या ठिकाणी इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि पी एस आरचं मेजर येणार आहे ते 1/2 अँड मेजर आर्क पी क्यू आर. त्याला आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणतो पहा. राईट रिझन, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. Now angle PSR is given there, that is 110 is equal to 1/2 into measure arc PQR. Therefore 110 हा डिवाइड 2 आहे तो इंटू 2 होईल लेफ्ट साईडला आल्यामुळं आणि इज इक्वल टू मेजर आर्क पी क्यू आर. 110 इंटू 2 केली की 220 मिळतील आणि आपल्याला मेजर आर्क पी क्यू आरची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे आपल्याला सेकंड व्हॅल्यू विचारली होती मेजर आर्क पी क्यू आर, ती व्हॅल्यू आलेली आहे पहा 220 डिग्री. द थर्ड व्हॅल्यू विचारलेली आहे मेजर आर्क क्यू आर. हा मेजर आर्क क्यू आर फाइंड करायचा आहे पहा. हा क्यू आर हा फाइंड करायचा आहे आणि मेजर आर्क पी क्यू आर हे माहीत झालेले आहेत. या कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत पहा. थर्डमध्ये पहा, थर्ड व्हॅल्यू फाइंड करायची ती मेजर आर्क क्यू आर ही फाइंड करायची आहे. तर या ठिकाणी दोन साईड हे कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत. साईड पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू साईड आर क्यू गिव्हन. आपल्याला हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे. आता या साईड म्हणजेच कॉर्ड्स आहेत, दॅट इज कॉर्ड पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड आर क्यू. देअरफॉर आता त्याच्याशी करस्पॉन्डिंग आर्क पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू आर्क आर क्यू because arcs corresponding to congruent chords. कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहे म्हणून त्याच्याशी करस्पॉन्डिंग आर्क हे कॉन्ग्रुएंट येतील, म्हणजेच त्यांच्या मेजर सेम आले. देअरफॉर मेजर आर्क पी क्यू
इज इक्वल टू मेजर आर्क आर क्यू. हे आर्क कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच मेजर सेम आलेत. सपोज ते आपण एक्स मानूया. लेट मेजर आर्क पी क्यू इज इक्वल टू मेजर आर्क आर क्यू इज इक्वल टू एक्स डिग्री. आता या फिगरमध्ये पाहिलं की आपल्या लक्षात येईल हे पी क्यू आणि क्यू आर ॲड केल्यानंतर आर्क पी क्यू आर तयार होईल. पहा, म्हणजे मेजर आर्क पी क्यू आर इज इक्वल टू मेजर आर्क पी क्यू प्लस मेजर आर्क आर क्यू. याला आपण आर्क ॲडिशन आर्क्स ॲडिशन पॉस्ट्युलेट असं रिझन देऊ शकतो. पहा, पॉस्ट्युलेट. हे दोन आर्क ॲड केले की हा टोटल आर्क मिळेल. त्याच्यामध्ये आपल्याला आर्क पी क्यू आर ही व्हॅल्यू किती फाइंड केली आहे. पहा, आर्क पी क्यू आर. आर्क पी क्यू आरची जी व्हॅल्यू आली होती ती आपली आली होती. पहा, 220 डिग्री. मग ती सबस्टिट्यूट करा. देअरफॉर 220 इज इक्वल टू मेजर आर्क पी क्यू एक्स मानलेला आहे, आर क्यू एक्स मानलेला आहे. देअरफॉर 220 इज इक्वल टू 2x. देअरफॉर 220 अपॉन 2 इज इक्वल टू x. आणि 2ने डिवाइड करा. 2 1s are 2, 2 1s are 2, 2 zeros are 0. Therefore x is equal to 110. म्हणजेच आपल्याला हे दोन आर्क, आपल्याला मेजर आर्क सांगितला होता क्यू आर, तो 100 आणि 10 मिळालेला आहे. आता मेजर आर्क क्यू आर आणि दुसरा मेजर आर्क पी क्यू हे सेम आहेत. मेजर आर्क पी क्यू दोन्हींनाही एक्स मानले होते, ते 110 डिग्री आले. आता चौथी व्हॅल्यू जी फाइंड करायची आहे. पहा, फोर्थ व्हॅल्यू. ती फोर्थ व्हॅल्यू कोणती फाइंड करायला सांगितलेली आहे आपल्याला या क्वेश्चनमध्ये. 4 नंबरची व्हॅल्यू जी होती मेजर अँगल पी आर क्यू. मेजर अँगल पी आर क्यू ही फाइंड करा. आता मेजर अँगल पी आर क्यू फिगरमध्ये पाहावी लागेल आपल्याला. पहा, मेजर अँगल पी आर क्यू. पी आर क्यू हा अँगल फाइंड करायचा आहे. हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. पी क्यूच्या हाफ येणार. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरता येईल. मेजर अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 1/2 मेजर आर पी क्यू. याला रिझन द्या इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 1/2 मेजर आर्क पी क्यू आहे 110 फाइंड केलेला आहे आपण. सो इट इज इक्वल टू 110ला 2ने डिवाइड करा, 55 डिग्री. मेजर अँगल पी आर क्यू हा आलेला आहे 55 डिग्री. नाव एक्झाम्पल नंबर 3. quadrilateral MRPN is cyclic. Angle R is equal to PX minus 13 degree. Angle N is equal to 4x plus 4 degree. Find angle R and angle N. हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे MRPN. R आणि N हे अपोजिट अँगल्स येतील. पहा, एक आड एक असणारे जे लेटर आहे ते अपोजिट अँगल्स होतील. म्हणजेच
अँगल आर आणि अँगल एन हे जर ॲड केले तर सम येणार 180 डिग्री. का? तर अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल हे सप्लिमेंटरी असतात म्हणून 180 डिग्री. नाव अँगल आर आहे तो 5x मायनस 13 प्लस अँगल एन आहे तो 4x प्लस 4 एक्झाम्पलमध्ये आपल्याला ते दिलेले आहेत इज इक्वल टू 180 डिग्री. नाव 5x प्लस 4x देन वी गेट 9x आणि मायनस 13 प्लस 4 यांची सबट्रॅक्शन होईल आणि 13ला मायनस चिन्ह आहे ते चिन्ह येईल पा म्हणजे 13 मधले 4 गेले की 9 इज इक्वल टू 180. देअरफॉर 9x इज इक्वल टू 180 मायनस 9 राईटला घेतल्यामुळं प्लस 9 होतील आणि देअरफॉर 9x इज इक्वल टू 189 and then we get the value of x is equal to 189 upon 9. आता 9 ने डिव्हिजिबल आहे 5 9 ने भाग जाईल 9 दुने 18 9 1 1 देअरफॉर x इज इक्वल टू 21. आपल्याला अँगल आर फाइंड करायचा होता. तो अँगल आर दिला होता 5x मायनस 13. तो 5 इंटू एक्सची व्हॅल्यू आहे 21 मायनस 13. 5 इंटू 21 करा म्हणजे 105 प्रॉडक्ट येईल मायनस 13. सो इट इज इक्वल टू बघा 5 मायनस 3 किती राहतील 7 आणि 10 मायनस 1 97. सॉरी पा इथं 5 मायनस 3 2 राहतील आणि 10 मायनस 1 म्हणजे 9 राहतील 92. म्हणजे अँगल आर जो आलेला आहे तो आलेला आहे आपला 92 डिग्री. त्यानंतर अँगल एन विचारलेला आहे आणि तो एक्समध्ये आपल्याला दिला होता 4x प्लस 4. सो 4 इंटू एक्स आहे 21 प्लस 4 हा प्रॉडक्ट करा 4 इंटू 21 84 प्लस 4. सो इट इज इक्वल टू 88. हा अँगल एन 88 डिग्री आलेला आहे. अशा प्रकारे 2 अँगल फाइंड करायचे होते पहा.